मुजोर मीराभाईंदर महानगरपालिका प्रशासनाचा, मुजोर महानगरपालिका प्रशासनाचा, मराठी माणसांचा रोजगार हिरावून घेणारा महानगर काही दिवसांपूर्वी महासभा झाली आणि महासभेमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी काही स्टॉल्सवर आरोप केले की त्याच्यासाठी दाखल करत आहेत आरोप स्टॉलमध्ये जे काही विक्री होते त्याच्यावर काही आक्षेप घेतला. त्यानंतर तुम्ही काल महापौरांना भेटले. महापौरांनी नेमके या सर्व संदर्भात काय सांगितलं आणि तुमची काय मागणी? काल जे म्हणजे 13 तारखेला मीराभाईंदर महानगरपालिकेमध्ये महासभा झाली. त्या महासभेला ज्या पद्धतीने म्हणजे आपल्या मीरा भाईंदरच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी ज्या पद्धतीने जो धुडगूस घातला, ज्या पद्धतीने त्यांनी तो आक्रोश दाखवला सर्व स्टॉल धारकांच्या बाबतीत आणि विशेषतः त्यांनी तो आक्रोश दाखवला दूध केंद्र धारकांच्या बाबतीत, तर ते खूप म्हणजे भयंकर होतं. आणि असं वाटत होतं की म्हणजे मीरा भाईंदरमध्ये सगळी कामं संपलेली आहेत. आता फक्त एवढीच कामं राहिली आहेत, त्याला पुढे काय कामच राहिली नाही. त्यांना फक्त ते सर्वसामान्य गोरगरीब जे आहेत ना स्टॉलधारक, ते त्यांना फक्त उकडून बाहेर फेकून द्यायचंय. कारण ते ह्या आपल्या इंडियामधले नाहीत ना, भारतातले नाहीत, महाराष्ट्रातले नाहीत, नाही भारतातले पण नाही आहेत, कुठल्या तरी पाकिस्तान बांगलादेशचे असावे असं त्यांना वाटत असेल. म्हणून ते त्यांची एक मोहीम आहे ना, बांगलादेशी हटाव, तर त्यांना वाटत असेल ते त्यांना पण हटाव. मागे एक काँग्रेसच्या काळात जी मोहीम आली होती ना, गरिबी हटाव, तर त्यावेळेला काय आलं, गरिबी हटवताना गरीबो को हटाव असं एक म्हण तयार झाली होती. पण तीच म्हण आता लागू होते. म्हणजे हे गरिबी को नाही हटवत आहे, गरीबो को हटाव. त्यामुळे कुठेतरी असं एकदम लोकांमध्ये भयभीत वातावरण झालं ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं. आणि माझं म्हणणं काय, एखाद दोन कोणतरी चुकतात आणि मी तर म्हणतो ना, ज्या कोणी ज्या चुका केल्या आहेत नगरसेवकांच्या बाबतीत किंवा काय, आम्ही त्यांचं समर्थन पण करत नाही. आम्ही खरंच नाही करत. कारण आम्ही आमचे आरे स्टॉलधारक, माझी संघटना, आमची आरे स्टॉलधारक संघटना कधी असा म्हणजे संघर्ष असा उभा राहिला नाही कधी. महापौरांना भेटलं आणि त्याच्या अगोदर तुम्ही आंदोलन केलं महापालिकेच्या बाहेर. आंदोलन कशासाठी होतं आणि महापौरांकडे काय मागणी केली, महापौरांनी काय आश्वासन दिलं? बरोबर आहे. विषय असा आहे की आता बघा, दुधात भेसळ चालू आहे, सगळीकडे दूध पकडलं जात आहे, मिल्क प्रॉडक्ट पकडले जाते, विषारी दूध लोकांना मिळतंय. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने लोकांना घरोघरी दूध मिळावं यासाठी जे आरे स्टॉल होते ते एक GR निघाला शासनाचा. त्या GR अंतर्गत हे स्टॉल महानंद डेअरीला देण्यात आले, म्हणजे शासनाला, महाराष्ट्र शासनाला. आणि मग ते दिल्यानंतर मग त्यांनी पुरवठा चालू केला. माझं म्हणणं काय, ह्या माध्यमातून त्यांची इच्छा आहे महाराष्ट्र शासनाची की सगळ्यांना शुद्ध दूध मिळावं. महानंद डेअरीचे दुग्धजन्य पदार्थ तुम्ही बघाल ना, तर एक नंबर आहे. म्हणजे आज ते टिकाव धरून आहे, कारण काय शुद्ध आहेत, भेसळ नाही. आणि जनतेला आज भेसळयुक्त दुधाची गरज आहे. तर आज हे तुम्ही जर दूध केंद्र काढलात, महानंद दूध केंद्र, तर राहिलं काय, म्हणजे तुम्ही जनतेचा काय विचार करता? तुम्हाला जर त्यांच्या काही चुका दाखवायच्या असतील तर तुम्ही त्यांना नोटीस द्या, त्यांच्या सुधारणा करा. तुम्हाला जर त्यांच्यासाठी काही करायचं असेल ना, कारण ती सर्वसामान्य माणसं आहेत, जर त्यांच्यासाठी करायचं असेलच ना, तर तुम्ही त्यांना काहीतरी एक शासनाकडून निधी किंवा काय असं उपलब्ध करून द्या. त्यांना विचारा, बाबा आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो ते करा. नाहीतर काय, रस्त्यावर खड्डे पडले आहेत, रस्त्यावर लोकांना म्हणतात ना ऍक्सिडेंट होत आहेत, काय होत आहे, किती अनधिकृत बांधकाम आहेत, यांचे मोठे मोठे इमले अनधिकृत आहेत. यांना फक्त हे सामान्य दूध केंद्र धारकच दिसतात का किंवा स्टॉलधारक दिसतात का? आयुक्तांनी काय आश्वासन दिलं? आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलंय, उद्याची महानगरपालिका म्हणजे आजची जे काय महासभा होईल त्यामध्ये थोडंसं बघूया आपण काय होतं ते, आणि त्याच्यानंतर मग योग्य तो निर्णय घेतला जाईल. आणि जे म्हणजे काय महाराष्ट्र शासनाने जे दूध केंद्र मागितले होते हे दूध वितरण करण्यासाठी, तर ते त्याच्याबद्दल पण ते म्हणाले की ते आम्ही लवकरच तातडीने देण्याची उपाययोजना चालू करू, एवढं त्यांनी सांगितलं. आणि थोडक्यात IAS ऑफिसर आहे, त्यांना भेटून थोडा आनंद झाला, बरं वाटलं आम्हाला, काहीतरी पॉझिटिव्ह त्यांच्याकडनं आलं आम्हाला. पण माझं हे माझ्या पालिका प्रशासनाला काय म्हणणं आहे, महापौर मॅडमना आणि सगळ्यांना, अरे आम्ही तुमचाच एक भाग आहोत. हे स्टॉलधारक काही तर तुमचे कार्यकर्ते पण आहेत, आणि मग काय उपयोग आहे सांगा ना मला. ते बिचारे झेंडे घेऊन तुमचे नाचले आणि तुम्ही त्यांचा रोजगार काढणार, काय त्याला अर्थ आहे? तुम्ही काय तर म्हणे 6x4 आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे करणार. अरे दूध केंद्र आहेत, ते दूध केंद्र जे आहे ना ते
एक हे असतं, दूध हे नाशिवंत गोष्ट आहे आणि नाशिवंत गोष्ट असल्यामुळे त्यांना फ्रीज फ्रीजर इत्यादी गोष्टींची आवश्यकता लागते. कसे उभे करणार? एक फ्रीज किती 4x5 4x6 असतो, कसे उभे राहणार? अरे किमान 7x8 तरी त्यांना तुम्ही परवानगी दिली पाहिजे. मोदी साहेब म्हणतात, आदरणीय पंतप्रधान, की विकास झाला पाहिजे, विकास करा. मग हा कुठला विकास आहे? अरे रोजगार गेले गुजरातला, हे आहेत ते पण रोजगार काढताय. अरे आम्ही मराठी माणसं आहेत, जायचं कुठे? लक्षात ठेवा, विचार करून निर्णय घ्या. आणि माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, विनाकारण उद्रेक करून देऊ नका, कारण मराठी माणसं आहेत, पेटून उठणार. दुसरं जंतर मंतर झालं नाही ना तर आश्चर्य मानायचं नाही. आणि याची माझी तुम्हाला विनंती आहे, या माध्यमातून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, संयमाने घ्या, समोपचाराने घ्या, आम्हाला पण समजून घ्या, नोटीस द्या पाहिजे तर, काय चुकत असेल तर. आणि आमच्यासाठी करायचं असेल ना तर आम्हाला निधी उपलब्ध करून द्या. काहीतरी जर तोडायचा फोडायचा असेल ना तर त्यापेक्षा काहीतरी जोडता येईल तर ते बघा, ही माझी विनंती.